कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे। अमर रहे संतोष देशमुख, अमर रहे मराठा एकजुटीचा विजय असो। गुन्हेगाराला कोणतीही जात किंवा कोणताही धर्म नसतो, त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना त्वरित अटक करा, अन्यथा सकल मराठा समाज उग्र आंदोलन छेडेल असा इशारा सकल मराठा समाजाचे सावंतवाडीचे तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांनी दिलाय। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृणपणे हत्या करण्यात आली होती। त्यातील मुख्य आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही। या विरोधात सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांत अधिकारी हेमंत निकम यांना निवेदन देण्यात आलं। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे। अमर रहे संतोष देशमुख, अमर रहे मराठा एकजुटीचा विजय असो। जय भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी। संबंधित असू दे, त्याच्याशी सकल मराठा समाजाचा कोणताही संबंध नाही। फक्त जे कोणी कृत्य केलं आहे, कुठच्याही गुन्हेगाराला जात नसते, त्यामुळे तो कोण आहे त्याला त्वरित पकडावं। त्याच्याकडे संपूर्ण लोकेशन आहे, कोण आहे, कुठे लपलेले आहे, संपूर्ण शासनाला माहिती आहे। आमची या निमित्ताने शासनाला विनंती आहे, याचा CID मार्फत जो तपास चालला आहे ते मुख्य आरोपीपर्यंत पोहोचून त्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत सबळ पुरावा गोळा करावा आणि संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा होऊन देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा। यासाठी आज आपण सकल मराठा समाज सावंतवाडीच्या वतीने प्रांताधिकारी हेमंत निकम साहेब यांना या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि आमच्या मराठा समाजाची भावना शासन दरबारी पोहोचवण्यासाठी त्यांना विनंती करणार आहोत। आपण या ठिकाणी बहुसंख्येने सगळ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे तुम्हाला आवाहन केलं, त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण सगळेजण माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन उपस्थित राहिलात, त्याबद्दल सर्व मराठा समाजाच्या आधी मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आभार मानण्याचं कसं कारण नाही, कारण हा माझा घरचा कार्यक्रम नाही, हा प्रत्येकावर येऊ शकतो, हे संकट प्रत्येक सरपंचावर येऊ शकतं, त्यामुळे सरपंचांनी पण या ठिकाणी जागृत होणं गरजेचं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।